सो काल आपण बघितलं सूत्र नंबर 2.1 and 2.2 which was tapaswadhyaya ईश्वर प्रणिधानानि kriya yoga. So the first sutra of sadhanpad that Patanjali gives us is kriya yoga. आणि हे क्रिया योग आपण का करावा, why should we be doing it, ते दुसऱ्या सूत्रामध्ये ते आपल्याला सांगतात की क्लेश तनु करण्यासाठी, क्लेश रेड्यूस करण्यासाठी, सफरिंग कमी करण्यासाठी आपण क्रियायोग करावा. समाधी भावनार्थ क्लेश तनुकरणार्थश्च ह्याच्यामध्ये ते सांगतात. टुडे वी विल बी डुईंग सूत्र नंबर 2.3. ऑब्वियसली क्लेश म्हणजे नक्की कुठले क्लेश. जस्ट एज वी हॅड आस्क्ड द क्वेश्चन वृत्ती म्हणजे कुठली वृत्ती, व्हॉट आर द डिफरंट टाइप्स ऑफ वृत्त्या. इन द थर्ड सूत्र पतंजली गिव्स अस द टाइप्स ऑफ क्लेश. अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेशा हा क्लेश हा. So he is giving us the 5 types of klesha, which is called as pancha klesha. Avidya, asmita, raga, dvesha, abhinivesha. These are the 5 klesha. These are the 5 kleshas. Shabda fod baguya. Let us look at one word at a time. Avidya. Now avidya, asmita, raga, dvesha, abhinivesha. These are the 5 types, but the first one is avidya. सगळ्यात पहिला आहे अविद्या or ignorance. पण कुठला ignorance? Spiritual ignorance. लॅक ऑफ नॉलेज. अविद्या म्हणजे ज्ञान नसणं, लॅक ऑफ नॉलेज. पण कुठलं ज्ञान? मी कोण आहे ह्याचं ज्ञान, आत्माचं ज्ञान, माझ्या स्वरूपाचं ज्ञान नसणं म्हणजे अविद्या. Alright, so spiritual knowledge or lack of knowledge of the self or the real nature of the self ही झाली अविद्या. अस्मिता. अस्मिता म्हणजे इगो, आयडेंटिटी, प्राईड, आय ज्याला आपण म्हणतो, इगोइझम असंही आपण म्हणू शकतो. अहंभाव, अहंकार असंही याला म्हणता येणार. सो अस्मिता इज द आय. मी केलं, मी आहे, मी गेले, मी आलं, मी मी मी, दॅट मी इज अस्मिता. त्यानंतर आहे राग. हिअर राग इज, मराठीतला राग म्हणजे राग येणे तो राग नसून हा राग म्हणजे अटॅचमेंट, आसक्ती, आसक्ती, अटॅचमेंट, डिझायर, पॅशन टू प्लेजर. राग नेहमी सुखाचा असतो. सुख देणाऱ्या गोष्टींबद्दल आपल्याला अटॅचमेंट असते. वी आर ऑलवेज अटॅच टू द ऑब्जेक्ट्स ऑफ प्लेजर. So that is called as raga, attachment, desire or passion. And next is dvesha. Dvesha is opposite, hatred, dislike. Actually त्याला perfect English मध्ये word आहे aversion. aversion, aversion. So dvesha is hate or dislike. Aversion. Aversion to what? जसं राग सुखाच्या गोष्टीलाच असतं तसं द्वेष दुःखाच्या गोष्टीला असतं. जे काही त्रासदायक आहे, जे काही दुःखदायी आहे, आपल्याला ते नको असतं. ओके, वी विल सी द डेफिनेशन्स लेटर ऑन. आता फक्त अर्थ लिहून घ्या. सो द्वेष इज द नेक्स्ट वन. आफ्टर दॅट द लास्ट वन इज अभिनिवेश. अभिनिवेश कॅन बी डिस्क्राइब्ड इन 2 ways. लव्ह फॉर लाईफ और फिअर ऑफ डेथ. आयुष्यावरचं प्रेम किंवा मृत्यूचा भय. आणि त्याच्यामुळे आयुष्य, लाईफला आपण पकडून ठेवतो. वी क्लिंग टू लाईफ. वी डोंट वॉन्ट टू डाय. ओके, ह्याला अजून आपण वी विल अंडरस्टँड ऑल दीज 5 टाइप्स ऑफ क्लेशस इन देअर इंडिव्हिज्युअल डेफिनेशन्स. पुढे पतंजली जेव्हा डिफाईन करतायत तेव्हा आपण बघूया. सो अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश हा क्लेशा हा. तर हे दीज आर द 5 टाइप्स ऑफ क्लेशास, पंचक्लेशा. व्हॉट इज द मिनिंग ऑफ क्लेशा? क्लिष्ट, अक्लिष्ट वी हॅड सीन. क्लेशा मीन्स सॉरो, पेन, डिस्ट्रेस, दुःख, वेदना, त्रास होणे, ह्याला क्लेश म्हणतो. जस्ट वन थिंग आय वॉन्ट टू पॉइंट आउट ओव्हर हिअर की एकतर अविद्या इज द मदर ऑफ द रेस्ट ऑफ द 4. सो अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश ऑल्सो कम्स फ्रॉम अविद्या.
So ignorance is the mother of suffering. All right. अविद्यामुळे सगळा त्रास, all questions, all doubts, all antaray, all vikshepa sahbhuva, everything is because of avidya. आणि विद्या तिकडे आणली की हे सगळे आपोआप निघून जातील. त्यांना मारून मारून काढायचा प्रयत्न नाही करायचा आहे. When we replace avidya with vidya, automatically the suffering, the misery, everything will go away on its own. All right. What I want to point out over here is that avidya and asmita are intellectual klesha. ओके, आपण म्हणतो ना विज्ञानमय कोशाचे क्लेश आहे हे, बौद्धिक इंटेलेक्च्युअल क्लेशस. राग आणि द्वेष आर इमोशनल क्लेशस, कारण या भावनांमधनं उद्भवतात. अटॅचमेंट अँड डिसलाइक, एवर्जन. So attachment and aversion comes from emotional, they are called as emotional klesha. आणि अभिनिवेश is an instinctive klesha. Now what is the meaning of instinctive? स्वतःहून आतून उत्पन्न जे होतं त्याला इन्स्टिंक्टिव्ह म्हणतो. वी कॅन ऑल्सो से दॅट इट इज अन इनबिल्ट ऍप. पण हा अभिनिवेशाचा इनबिल्ट ऍप आला कुठून? मनुष्य प्रजातीचं एव्होल्युशन, the whole human species have a history. त्या हिस्ट्री मधनं हे अभिनिवेशाचा क्लेश तयार झाला. You know, gradually through the evolution of mankind, he learned to cling to life. It is a conditional klesha. All right, so त्याला इन्स्टिंक्टिव्ह क्लेश असं म्हणतात. सो अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश, क्लेश. हा, सो ब्रॉडली तुम्ही कुठलंही दुःखाचं कारण बघा, एनिथिंग दॅट गिव्स यू पेन, सफरिंग, सॉरो, यू कॅन, इट विल कम आयदर अंडर अविद्या, अस्मिता, राग, द्वेष और अभिनिवेश. अल्टिमेटली जसं वृत्त्या ज्या 5 होत्या त्याच्या खाली सगळ्या प्रकारच्या वृत्त्या येऊन जातात, तसं these are the classification, these 5 types under which all suffering can be placed somewhere or the other under one of the 5. But the 4 also come under the first one, which is avidya. So this was 2.3, where Patanjali tells us the Panchaklesha. We move on to 2.4. अविद्या क्षेत्रमुत्तरेषां प्रसुप्त तनु विच्छिन्नोदाराणाम्. अविद्या क्षेत्र उत्तरेषां प्रसुप्त तनु विच्छिन्न उदाराणाम्. Here now Patanjali tells us ki what is the structure of avidya. अविद्या कुठल्या लेवलची आणि कुठल्या प्रकारची आणि कुठल्या स्वरूपात असू शकते. तर हे स्वरूप दिले. बिफोर दॅट लेट अस राईट डाऊन द वर्ड मिनिंग. अविद्या म्हणजे आपल्याला माहिती आता लॅक ऑफ नॉलेज ऑर इग्नोरन्स. क्षेत्र म्हणजे काय? एरिया किंवा रिजन किंवा फर्टाईल सॉइल. आता विद्या असो किंवा अविद्या असो, कुठे असते? आपल्या चित्तामध्ये असते, राईट? सो क्षेत्र त्याचं चित्त आहे. आणि मग चित्ताचे प्रकार आहेत, विच इज कॉन्शियस, सबकॉन्शियस, अनकॉन्शियस, सुपरकॉन्शियस. बरोबर आहे? जागृत, स्वप्न, सुषुप्ती आणि जागृत, स्वप्न, सुषुप्ती आणि तुर्या. सो ह्याच्यामध्ये अविद्या असते. सो इन ऑल दीज स्टेट्स, राईट? तर त्याचा क्षेत्र कुठे आहे विल डिपेंड ऑन. सो क्षेत्र मीन्स रिजन ऑर द फर्टाईल सॉइल, कारण तिथे त्याला उगायला, टू ग्रो, इट हॅज द राईट कंडिशन्स टू ग्रो. सो ज्या क्षेत्रामध्ये त्यांना उगण्याचा चान्स असतो, ग्रो व्हायचा चान्स असतो, त्याला क्षेत्र म्हटलेलं आहे. आता क्षेत्र कुठले? क्षेत्र, थर्ड वर्ड इज उत्तरेषाम.
उत्तरेषामचा अर्थ होतो इज फॉलोड बाय दॅट विच फॉलोज ऑर सबसिक्वेंट, म्हणजे लागून येणारे. उत्तरेषाम म्हणजे लागून येणारे. यु नो हाऊ वी से सिक्वेन्शियली 1 2 3 4, 1 ला लागून 2, 2 च्या खाली 3, 3 च्या खाली 4. सो लागून येणारे, फॉलोड बाय. आणि मग आता 4 प्रकार दिलेले आहेत. नेक्स्ट वर्ड इज प्रसुप्त. प्रसुप्त म्हणजे डॉर्मंट किंवा अस्लीप. सुप्त, प्रसुप्त म्हणजे सुप्त, ज्याला स्फुरण फुटलेलं नाही, सुप्त अवस्थेमध्ये आहे, त्याला प्रसुप्त म्हणतात, विच इज डॉर्मंट ऑर अस्लीप. तनू, नेक्स्ट वर्ड इज तनू. तनू म्हणजे स्लेंडर किंवा थिन किंवा लीन किंवा जर्मिनेटेड, म्हणजे जस्ट त्याला एक अंकुर फुटलेला आहे, जस्ट जर्मिनेशन झालेलं आहे, त्याला एटेन्युएटेड असंही म्हणतात. बट दॅट्स ओके. यू कॅन से तनू इज जर्मिनेटेड. बीजाला कसं अंकुर येतं, लाईक दॅट. त्यानंतर नेक्स्ट वर्ड इज विच्छिन्न. विच्छिन्न म्हणजे हिडन ऑर इंटरप्टेड. त्याला अंकुर फुटलेला आहे पण अजून ते जमीन तोडून बाहेर नाही आलेलं. इट हॅज नॉट कम आउट. सो आतमध्ये अंकुर फुटलेला आहे पण अजून बाहेर एक्सप्रेस झालेलं नाहीये, त्याला म्हणतात विच्छिन्न. स्वरूपात अजून आलेलं नाहीये ते बाहेर. आणि द लास्ट वन इज उदाहरणाम. उदाहरणाम मीन्स फुल्ली ऍक्टिव्ह, आता ते एक्सप्रेस झालं आहे. उदाहरणाम इज when it is expressed. All right, एक simple. So here what he is saying is अविद्या क्षेत्र उत्तरेषाम प्रसुप्त तनु विच्छिन्न उदाहरणाम, म्हणजे अविद्या आहे ही 4 अवस्थेमध्ये असू शकते. एकतर ती प्रसुप्त तरी असू शकते, तनु तरी असू शकते, विच्छिन्न तरी असू शकते, किंवा उदाहरणाम अशी तरी असू शकते. इट कॅन बी इन एनी वन ऑफ दीज स्टेट्स. आता सिंपल एक्झाम्पल म्हणजे एकदम वरवरचा एक्झाम्पल देते. राग. सो समवेअर फ्रॉम युअर पास्ट देर इज सम कॉन्फ्लिक्ट, ज्याचं अँगर तुमच्या सबकॉन्शियस मध्ये आहे. आता सबकॉन्शियस म्हणजे आपला फर्टाईल सॉइल झाला. ओके, मग जेव्हा इट कॅन बी ऑफ एनी इन युअर पास्ट, चाइल्डहुड और पास्ट लाईफ, विच एव्हर. मग आता जेव्हा when the right conditions, त्याला सर्कमस्टन्स परफेक्ट तयार झाली, म्हणजे त्याला पूरक परिस्थिती जेव्हा तयार होते त्यावेळेला त्याला आतमध्ये स्फुरण फुटतं. ओके, सो दॅट अँगर स्टार्ट्स मेकिंग युअर सबकॉन्शियस मध्ये ते रेस्टलेस व्हायला लागतं. पण अजूनही आपल्याला कळलेलं नाहीये की आपल्याला राग आलेला आहे. ऑलराईट, आणि कुठून आलेलं आहे हे तर अजिबातच कळलेलं नाहीये. सो वी आर स्टील नॉट अवेअर ऑफ इट. त्यानंतर ते विच्छिन्न राहतं. मग तो राग, त्या रागामुळे शरीराचं बीपी वाढलेलं असतं, जे काही फिजिकल चेंजेस, मेंटल चेंजेस, इमोशनल चेंजेस ते हळूहळू जाणवायला लागतात, पण अजून ते एक्सप्रेस झालेलं नाहीये. सो त्याला विच्छिन्न म्हणताय, वेर यू कॅन फील इट but it is not expressed. And udaharanam is when you will express it by shouting or fighting or you know कुठल्याही पद्धतीने, how you express anger. So that will be udaharanam. हा सिंपल एक एक्झाम्पल दिला तुम्हाला. पण प्रसुप्त जो आहे, the prasupta is when it is lying deeply embedded into the subconscious. आणि त्या प्रसुप्त अवस्थेमध्ये जर आपण क्रियायोग केला तर ते नष्ट होऊ शकतं. वी कॅन कम्प्लिटली डू अवे विथ इट. सो वी डोंट नो विच कॉन्फ्लिक्ट्स आर देअर इन अवर सबकॉन्शियस, बट ऑल सबकॉन्शियस कॉन्फ्लिक्ट्स कॅन बी क्लिअर्ड आउट जस्ट बाय द प्रॅक्टिस ऑफ क्रियायोग. आलं लक्षात? सो तपस्वाध्याय ईश्वर प्रणिधानामध्ये एवढी शक्ती आहे की जन्मोजन्माचे चित्तामध्ये पूर्वानुभव, त्रास देणारे क्लेशदायी पूर्वानुभवाचा पण आपण अंत करू शकतो. दॅट पॉवरफुल क्रियायोग इज. ऑलराईट, पण जर आपण नाही केलं, इफ वी डोंट स्टार्ट
गेनिंग नॉलेज. अविद्या इज रिस्पॉन्सिबल, राईट? अविद्यामुळे हे सगळं होतंय. जर हळूहळू ज्ञान मिळवायचा प्रयत्न, विद्या घ्यायचा, आत्मज्ञान मिळवायचा प्रयत्न, इफ वी डोंट डू दॅट, जर आपण नाही केलं, तर जेव्हा परिस्थिती पूरक असेल ना, त्यावेळेला त्याला स्फुरण फुटेल. सो इन द राईट सर्कमस्टॅन्सेस, that subconscious conflict will rise up and start growing from within. आलं लक्षात? इज दॅट क्लिअर? हा, 4 अवस्था आल्या लक्षात? सो परसुप्त तनु विच्छिन्न उदार. Lack of true knowledge is the source of all pains and sorrows, whether dormant, germinated, hidden or fully active. या 4ही अवस्था आहे. मूळ कारण आहे अविद्या. कुठल्याही अवस्थेचं. एखादा व्यक्ती राग जेव्हा व्यक्त करतो, अँगर, क्लेश जेव्हा तो त्याचं, किंवा जे षड्रिपू आपले आहेत, तो जेव्हा एक्सप्रेस करतो, ते अविद्यामुळेच आहे. नाही करत तरी अविद्यामुळे आहे. सबकॉन्शियस मध्ये, चित्तामध्ये पूर्वानुभवच्या स्वरूपात पडलेला आहे, तरी ते अविद्यामध्ये आहे. राईट? सो ऑल द 4 स्टेट्स आर बिकॉज ऑफ अविद्या. So avidya is referred to as the breeding ground for the other kleshas, whatever its nature. मग आता अविद्या खाली अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश हे पण, ऑल ऑफ दिस ब्रीडिंग ग्राउंड काय आहे? अविद्या, इग्नॉरन्स. सो सगळा क्लेश, सगळ्या वृत्त्या क्लिष्ट अक्लिष्ट होणाऱ्या सगळ्या अविद्यामुळे आहे. So kleshas get thin when they are overpowered by the contemplation of their opposites, because they are hindrances to enlightenment. So जेव्हा आपण त्याच्या विरुद्धचा जेव्हा विचार करतो, सो जो काही त्रास होतोय त्याच्या ऑपोजिट्सचा जेव्हा आपण प्रयत्न करतो, तेव्हा ते क्लेश हळूहळू कमी होतात. म्हणजे कसं, तो उदाहरणाचं विच्छिन्न होणार, विच्छिन्नचं तनू होणार, तनूचं प्रसुप्त होणार, आणि प्रसुप्त मधनं मग दग्धबीज. दग्धबीज म्हणजे जळून जाणार, ऍश. राईट? सो ऑल द कॉन्फ्लिक्ट्स आर ओव्हर. सो दिस इज हाऊ इट वर्क्स. कारण का, तर आत्मसाक्षात्कारामध्ये बाधा निर्माण करणारे असे हे क्लेश आहेत. 4ही क्लेश. सो अभ्यास, वैराग्य आणि क्रियायोग, तपस्वाध्याय, ईश्वर प्रणिधान. दॅट इज द परफेक्ट आन्सर फॉर रिमूव्हिंग अविद्या. इग्नॉरन्स काढण्यासाठी ह्या गोष्टींचा उपयोग करावा. ऑलराइट? सो दिस वॉज 2.4, जिथे ते अविद्याचं क्षेत्र, क्षेत्र ज्याच्यातनं उत्तरेशाम म्हणजे सिक्वेन्शियली 4 अवस्था आपल्याला बघायला मिळतात. सो नाव पतंजली हॅज क्लॅरिफाईड की अविद्याचं ऑपरेटिंग फील्ड कुठलं आहे. सो इट कॅन ऑपरेट ॲट एनी लेवल, सबकॉन्शियस, अनकॉन्शियस, कॉन्शियस, ॲट एनी लेवल. सुपर कॉन्शियस झालं तर देन वी कॅन रिमूव्ह ऑल ऑफ देम. या, आता लेट अस सी व्हॉट इज नेक्स्ट. आता एकेकाची व्याख्या बघणार आहोत. वी आर गोइंग टू सी द डेफिनेशन्स ऑफ अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश. सो आफ्टर गिव्हिंग द 5 क्लेशस, अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश, क्लेश, ही टेल्स अस व्हॉट इज द फील्ड ऑफ ऑपरेशन. सो त्याचं क्षेत्र कुठलं आहे अविद्याचं, हे ते समजावून सांगतात. आणि आता प्रत्येकाची व्याख्या आपण वाचणार आहोत. वी मूव्ह ऑन टू सूत्र नंबर 2.5. ध्यानपूर्वक ऐका, किंवा तुमच्याकडे पुस्तकामध्ये असेल तर वाचा. 2.5 इज अनित्याशुची दुःखानात्मसु नित्याशुची सुखात्मर्ख्यातील विद्या. अनित्यशुची दुःखानात्मसु नित्यशुची सुखात्मख्यातिर विद्या. एक सलग आहे तो सूत्र, पण आपण त्याचा शब्दफोड बघूया. सो लेट अस ब्रेक इट डाऊन. अनित्य, द फर्स्ट वर्ड इज अनित्य. व्हॉट इज द मीनिंग ऑफ अनित्य? इम्परमनंट. जे नित्य नाहीये ते अनित्य, राईट? इम्परमनंट. सो अनित्य. अशुची, द सेकंड वर्ड इज अशुची. अशुची म्हणजे इम्प्युअर, अशुद्ध.
अशुचीचा अर्थ होतो इम्प्युअर किंवा अशुद्ध. अशुद्ध. द थर्ड वर्ड इज दुःख. दुःख म्हणजे दुःख, पेन, सॉरो, सफरिंग, मिझरी. दुःख. अनित्य, शुची, दुःखानात्मसु. अनात्मसु, द नेक्स्ट वर्ड इज अनात्मसु. अनात्मसु म्हणजे जे आत्मिक नाहीये ते, द वन दॅट इज नॉट ऑफ द सोल, म्हणजे नॉट स्पिरिच्युअल, द वन दॅट इज डिफरंट फ्रॉम द सोल. अनात्मसूचा अर्थ असतो होतो जे आत्मसू नाहीये ते. अनात्मसू. नित्य. नित्य म्हणजे इटर्नल किंवा कॉन्स्टंट. नित्य, सदैव, अनंत, सदैव असणार. नित्य इज इटर्नल और कॉन्स्टंट. शुची. अशुची वॉज इम्प्युअर, शुची इज प्युअर. शुची म्हणजे शुद्ध, शुद्ध. नेक्स्ट वर्ड इज सुख. सुख म्हणजे प्लेजर, आनंद. आत्मा इज सोल. आत्मा, सोल. नंतर आहे ख्याती. आत्मख्याती, ऍक्च्युअली यू कॅन टेक इट एज वन वर्ड ऑल्सो. आत्मख्याती म्हणजे आत्म्याच्या दृष्टिकोनाने. सो ख्याती मीन्स व्ह्यू. पण होईल ना? सॉरी, ख्यातीचा अर्थ जाणणे होईल का? हो, होईल ना, होईल. पर्स्पेक्टिव्ह घेणे, व्ह्यू. ख्याती ही म्हणजे व्ह्यू, तो दृष्टिकोन किंवा जाणणे किंवा बघणे, कसंही यू कॅन राईट इट लाईक दॅट. सो आत्मख्याती. आणि मग अविद्या, ह्याला अविद्या म्हणतात. अविद्या इज लॅक ऑफ स्पिरिच्युअल नॉलेज. आता बघा जोड लागलेली आहे. ऍक्च्युली इफ यू लुक ॲट इट, दे आर इन पेअर्स. अनित्य आणि नित्य, अशुची आणि शुची, सुख आणि दुःख, दुःख आणि सुख, आणि अनात्मसु आणि आत्मा. सो अविद्यामध्ये व्हॉट इज पतंजली टेलिंग अस? Mistaking the transient for the permanent, impure for the pure, pain for pleasure, and that which is not the self for the self, all this is avidya. तर जे नित्य नाहीये त्याला, जे अनित्य आहे त्याला नित्य समजणे, जे अशुची आहे त्याला शुची समजणे, जे सुख आहे, सॉरी दुःख आहे त्याला सुख समजणे, जे अनात्मा आहे त्याला आत्मा समजणे, ह्याला अविद्या म्हणतात. राईट? जे परमनंट नाहीये, जे नित्य नाहीये, फॉर एक्झाम्पल बॉडी, माइंड, इंटेलेक्ट, रिलेशनशिप्स, एव्हरीथिंग ऑफ प्रकृती इज अनित्य. तरी सुद्धा आपण त्याला नित्य समजतो. मी म्हणते ना, मी एक बाई आहे. हाऊ लॉंग? जन्म झालाय, मृत्यू अटळ आहे. राईट? सो जे नित्य नाहीये, जे अनित्य आहे त्याला आपण नित्य समजतो. जे अशुची आहे त्याला आपण शुची समजतो, म्हणजे जे अशुद्ध आहे त्याला आपण शुद्ध समजतो. जे दुःख आहे त्याला आपण सुख मानून चालतो, आणि जे आत्मा नाहीये त्याला आपण आत्मा समजतो. अनात्मा आहे त्याला आत्मा समजतो. हीच अविद्या होय. अगेन इफ यू टेक द बॉडी, बॉडी नित्य नाहीये पण आपण त्याला नित्य समजतो. बॉडी शुद्ध आहे का? पण आपण काय म्हणतो, बाबा मी किती स्वच्छ झाले, शुद्धिक्रिया केली, सगळं शुद्ध झालं. इम्पॉसिबल आहे. प्रत्येक क्षण अशुद्धी तयारच होत असते शरीरामध्ये. द बॉडी इज नेव्हर प्युअर. कॉन्स्टंटली इम्प्युरिटीज तयार होत असतात आपल्या बॉडीमध्ये. हाऊ कॅन इट बी प्युअर? तरी सुद्धा आपण त्याला शुद्ध समजतो. आणि मग आपल्याला जे काय ऍक्च्युली ते दुःख आहे पण आपण सुख मानून चालतो. यु नो, वाह कितना मजा आया. But if all klishta is going to become klishta later on, okay, in the right
प्रपोर्शन मध्ये केल्यानंतर ते. सो कुठलाही अतिरेक केला की दुःख तर पदरी येणारच आहे आणि मोहापायी आपण अतिरेक करणारच आहोत. वी आर नॉट गोइंग टू लेट इट गो, राईट? सो दॅट इज द थिंग. सो ह्या सगळ्या गोष्टी, आणि जे आत्मा नाहीये, मी स्वतःला आत्मा समजते तरी सुद्धा इट इज अविद्या. बिकॉज मी ज्याला म्हणते ती मी कोण, हे शरीर म्हणजे मी, ही बाई म्हणजे मी, हे व्यक्तिमत्व पर्सनॅलिटी म्हणजे मी, माझा जॉब म्हणजे मी, माझा रोल म्हणजे मी म्हणजे नक्की कोण? हु इज इट, राईट? सो जे अनात्मस्व आहे त्याला आपण आत्मा समजतो आणि ह्यालाच अविद्या म्हणतात. ऑलराईट? वेन ऑब्जेक्टिव्ह अँड सब्जेक्टिव्ह नॉलेज बिकम वन, then it is the pure. जेव्हा हे मी आणि माझा आत्मा जोपर्यंत द्वैतामध्ये आहोत, वेगळे आहोत, हे अविद्याच राहणार आहे. जेव्हा ते एक रूप होतील, सब्जेक्ट कोण? आत्मा. ऑब्जेक्ट कोण? मन किंवा शरीर किंवा बाकीचे जे अवयव आहेत, म्हणजे पंचकोश माझे. हे पंचकोश जेव्हा आत्म्यामध्ये लीन होतील तेव्हा जाऊन अविद्या संपेल. हायेस्ट यथार्थ ज्ञान आपल्याला मिळेल. वी विल अटेन प्युअर विद्या और द हायेस्ट नॉलेज. हायेस्ट नॉलेज इज द नॉलेज ऑफ द सेल्फ. आत्मज्ञान आपल्याला प्राप्त होणार. आणि तो आत्मज्ञान जोपर्यंत प्राप्त होत नाही तोपर्यंत आपण भ्रमामध्येच आहोत, मायामध्येच आहोत, अविद्येमध्येच आहोत. क्षणार्थ कधीतरी ध्यान करत असताना, यु नो, समटाइम्स when we are in a meditative state, when our mind is in a consciousness, is in a focus state, काही क्षणार्थ आपल्याला अनुभव होतो त्याचा. इट्स नॉट लाईक दॅट, यु नो, आपल्याला कधीच एक्सपिरियन्स होत नाही. क्षणार्थ होतो, बट इट इज ओनली फॉर मोमेंटरी. या, इट्स नॉट फॉर अस. सो आपलं ध्यानाचा उद्देशच हा आहे टू, ते जे विद्याची एक अशी झलक येऊन जाते ना, ती झलक सतत आणि जास्त वेळ टिकावी. सो दॅट इज वाय वी डू मेडिटेशन. ऑलराईट? सो अनित्य शुची दुःखानात्मसु नित्य शुची सुखात्म ख्यातीर विद्या. अशी ख्यातीर होणे ह्याला अविद्या असं म्हणतात. इज इट क्लिअर? या, वेन वी टेक दिस पर्स्पेक्टिव्ह, ख्यातीर म्हणजे पर्स्पेक्टिव्ह, तर ही ख्याती घेणे म्हणजे अविद्याची चा दृष्टिकोन होतो. Shall we move on to the next one? This is clear. So Patanjali gave us पंचक्लेश, त्याच्यानंतर he gave us द क्षेत्र, आणि त्याच्यानंतर अविद्याचं डेफिनेशन. कोणाला अविद्या म्हणतायत? वॉट एव्हर इज ट्रान्सियंट वी आर थिंकिंग इट टू बी परमनंट, वॉट एव्हर इज पेनफुल वी आर थिंकिंग इट टू बी प्लेजर, वॉट एव्हर इज impure we are taking it to be pure, and whatever is anatma, not of the soul, we are thinking it to be the soul. So this is the definition of avidya. Let us move on to asmita. 2.6, the definition of asmita. drug darshana shakyor drug darshana shakyor ekatmate va asmita. All right? Let us break up the words. drug म्हणजे काय? सो दृक् क, हा शब्दफोड केल्यानंतर तो क लागतो, दृक्. सो दृक् म्हणजे पॉवर ऑफ विजन किंवा कॉन्शियसनेस, चित्तशक्ती. दृक् म्हणजे चित्तशक्ती किंवा पॉवर ऑफ विजन और कॉन्शियसनेस. दर्शन, दर्शन म्हणजे दिसणे. बट दर्शन कोणाला म्हणतात? जे जसं आहे तसं दिसतं त्याला दर्शन म्हणतात. नाहीतर मग आपण फक्त बघतोय. Yeah. So what is darshan? Darshan is perceiving or the power of seeing. जे जसं आहे, to see the thing as it is, जे जसं आहे तसंच दिसणे ह्याला दर्शन म्हणतात. नंतर शक्त्यो, शक्त्योचा अर्थ होतो एबिलिटी किंवा पॉवर, शक्ती, क्षमता, शक्ती, एबिलिटी, पॉवर, शक्त्यो. एकात्म, एकात्म म्हणजे हॅव्हिंग द सेम नेचर. एकात्म म्हणजे एकच असणे, स्वभाव एक असणे. एव, एव म्हणजे ॲज इफ किंवा अपिअरन्स, भासणे. एव म्हणजे भासणे.
अस्मिता, इगोइझम. अस्मिता म्हणजे इगो आयडेंटिटी, अस्मी, अहंकार, इगोइझम ह्याला म्हणतात. सो दृक्दर्शन शक्यो हो एकात्मतेवा एकात्म इव अस्मिता. That is how we break up the sutra. Identification of Purusha with Buddhi is the Asmita Klesha. अस्मिता क्लेश, बुद्धीला आत्मा समजणे ह्याला अस्मिता म्हणतात. आता बुद्धी हे पण माइंडचा पार्ट आहे, राईट? इंटेलिजन्स इज अ पार्ट ऑफ द माइंड, इंटेलेक्ट इज अ पार्ट ऑफ द माइंड. मनस इज ऑल्सो अ पार्ट. सो चित्ताचे हे मन, बुद्धी, अहंकार हे तिन्ही चित्ताचे भाग आहेत. सो इथे काय होतं, बुद्धीला आपण आत्मा समजतो आणि त्याला म्हणतात अस्मिता क्लेश. पुरुष जे आहे, पुरुष जे आहे, पुरुष इज ऍब्सोल्यूट अवेअरनेस किंवा प्युअर कॉन्शियसनेस. शुद्ध शक्ती आहे ती, इट्स प्युअर एनर्जी. आणि प्रकृती, बुद्धी जी आहे ती प्रकृती आहे. सो पुरुष इज आत्मा, ब्रह्मण, प्युअर प्रकृती, प्युअर कॉन्शियसनेस. आणि बुद्धी जी आहे ती प्रकृती आहे. सो पुरुष इज डिफरंट अँड प्रकृती इज डिफरंट. बुद्धी जो प्रकृतीचा भाग आहे त्यालाच आपण पुरुष समजून बसतो, ह्याला म्हणतात अस्मिता. So buddhi is the cognitive principle, the instrument or sadhan, the sense of I. बुद्धी आपल्याला सांगते की हो मी आहे. मी आहे म्हणजे कोण? तू आहेस, असं आपली बुद्धी आपल्याला सांगते की तू आहेस. सो युअर एक्झिस्टन्स, द सेन्स ऑफ आय. यु नो, हे खूप सुंदर एक एक्झाम्पल दिलेलं आहे की कसं ते एकसारखं दिसतं. हाऊ इट लुक्स द सेम. The example given is of iron and coal. लोखंड आणि कोळसा दोन्हीला पेटवलं तर एक्झॅक्टली सेम दिसतात की नाही जेव्हा आपण त्याला तापतो तेव्हा, राईट? सो आयर्न अँड कोल बोथ लुक द सेम वेन रेड हॉट. आणि म्हणून आपली गल्लत होते आणि म्हणून आपण ह्या क्लेशामध्ये अडकतो, कारण बुद्धीला आत्मा समजून बसतो. आता आत्मा इज द सियर, बुद्धी इज द सीइंग. आणि कशातनं बघणं आहे? डोळ्यातनं बघणं आहे. सो ऍक्च्युली इकडे बघायला गेलं तर आत्मा हा सब्जेक्ट आहे, बुद्धी हे सब्जेक्ट. म्हणजे काय? ग्राह्येषु. आठवतंय? ग्राह्येषु, ग्रहण ग्राह्येषु, ग्रहितृ ग्रहण ग्राह्येषु, राईट? सो आत्मा हा सब्जेक्ट आहे, ग्राह्येषु आहे. बुद्धी इन्स्ट्रुमेंट आहे, ग्रहितृ आहे. आणि कशाच्या माध्यमातनं एकमेकांना दोघंही बघताय? डोळ्याच्या माध्यमातनं. सो डोळे ग्रहण आहे, ऑब्जेक्ट. ऑलराईट? सो बट दे ऑल अपिअर द सेम. आपल्याला तिन्ही ग्रहण, ग्राह्येषु हे तिन्ही आपल्याला एकच वाटतात. ह्याला अस्मिता म्हणतात. तिन्ही एकत्र जाणवतात. द सब्जेक्ट, ऑब्जेक्ट अँड द इन्स्ट्रुमेंट ऑफ द प्रोसेस हे तिन्ही आपल्याला एकच वाटतात. हाऊ डू वी स्पीक? कसं बोलतो आपण? मी बघतोय म्हणजे कोण बघतोय नक्की? डोळे बघतायत का? तुमचा जे आई सेन्स आहे, इगो आयडेंटिटीचा आई सेन्स आहे, म्हणजे ई बघतोय का आई बघतोय? हु इज डुईंग द सीइंग? बोथ ऑफ देम आर नॉट डुईंग द सीइंग. डोळ्याकडे बघण्याची विशिष्ट शक्ती दिलेली आहे कोणी? पुरुषांनी, राईट? एव्हरीथिंग, द क्रिएटिव्ह पॉवर ऑफ द आईज. कानाने बघता येत नाही, नाकाने बघता येत नाही. ती एक्सक्लुझिव्ह शक्ती फक्त डोळ्याकडे आहे आणि त्या शक्तीचं एक्सप्रेशन बघणं आहे. तरी पण आपण काय म्हणतो? मी बघते. ह्याला म्हणतात अस्मिता, राईट? सो हे एझम्पशन म्हणतात त्याला, आणि ह्यालाच डेल्युजन पण म्हणतात. सो थिंकिंग दॅट आय एम डुईंग, आय एम सीइंग, आय एम हिअरिंग. हु आर यू?
द पॉवर ऑफ द आईज इज डुईंग द सीइंग, द पॉवर ऑफ द इयर्स इज डुईंग द, म्हणजे कानाची ती शक्ती आहे ज्याच्यामुळे ऐकू येत आहे, आणि ती तुम्ही बनवली आहे का? आपलं शरीर आपण घडवतो. एक वेळ आपण त्या गोष्टीला मान्य करू शकतो की ओके, आय क्रिएट माय बॉडी थ्रू माय एनर्जी, थ्रू माय थॉट्स, थ्रू माय पूर्वकर्म, थ्रू माय प्रारब्ध, संचित दिस दॅट अँड दी अदर. आपण एक मिनिट को, बट व्हॉट अबाउट द पॉवर्स? डायजेस्टिव्ह सिस्टमला एक पॉवर आहे, आणि ती पॉवर कोणी बनवली? डिड यू मेक इट? हु इज दिस आय? हे अस्मिता. अँड अविद्या इज द कॉज. जेव्हा मला हे कळतं, ओ माझे डोळे पण बघू नाही शकत, डोळे असू शकतात पण बघणार नाही जर ती शक्ती नसेल त्यांच्यामध्ये, तर मी काय बघते? बघणं हे डोळ्यांचं एक्सप्रेशन आहे. ज्या ज्या गोष्टींकडे शक्त्या आहेत त्या शक्तीचं क्रिएटिव्ह पॉवर्स एक्सप्रेस होणं हे सहज युनिव्हर्सल प्रिन्सिपल आहे. हे ब्रह्मांडाचं नियम आहे. सो ते त्यांचं कार्य करतायत. मी काय केलं त्याच्यामध्ये? मी काहीच नाही करत आहे. राईट? सो दॅट वेन वी अंडरस्टँड, ती विद्या जेव्हा येणार तेव्हा अविद्या निघून जाणार आणि मी 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 हे थांबेल. मग अस्मिताचा जो क्लेश आहे तो क्लेश निघून जाणार. इट विल बी गॉन. राईट? सो दिस इज अस्मिता. दृग्दर्शन शक्यो रेखात्मते वा अस्मिता. राईट? And let us move on to the next one. हे झाले दोन्ही, these were both intellectual क्लेशास. आणि आता आपण पुढचे दोन बघणार आहोत ते इमोशनल क्लेश आहेत. सुखानुशयी रागः. रागः, सुखानुशयी रागः. राग ह्याचा अटॅचमेंट. द डेफिनेशन ऑफ राग और अटॅचमेंट इज सुख अनुशयी रागः. शब्दफोड, सुख अनुशयी रागः. सुख म्हणजे काय? हॅपीनेस, प्लेजर. अनुशयी म्हणजे क्लोज अटॅचमेंट, खूपच ओढ असणे, प्रचंड ओढ असणे, क्लोज अटॅचमेंट. ज्या सुखासाठी प्रचंड ओढ आहे त्याला राग म्हणतात. राग इज लव्ह, अफेक्शन. रागाचा अर्थ होतो प्रेम किंवा आपुलकी, किंवा राग म्हणजे म्युझिकल नोट पण म्हणतो ना आपण, हा राग तो राग. इन म्युझिक ऑल्सो वी हॅव राग. राईट? सो दीज आर द वर्ड मिनिंग्स. शब्दार्थ सांगते मी. प्लेजर लीड्स टू डिझायर अँड इमोशनल अटॅचमेंट. सुखामुळे इच्छा निर्मिती, इच्छा निर्माण होते आणि मग भावनिक अटॅचमेंट होतं. सो एखाद्या गोष्टीचं भावनिक अटॅचमेंट, एखाद्या गोष्टीची ओढ कशामुळे आहे? सुखप्राप्तीमुळे. जर आपल्याला सुखदुःख नाही जाणवलं तर कुठलीच ओढ नाही जाणवणार. सो सुखानुशयी रागः, सुख अनुशयी रागः. राईट? सो राग म्हणजे अटॅचमेंट. अटॅचमेंट कम्स फ्रॉम प्लेजर डिराइव्ड फ्रॉम इमोशनल अटॅचमेंट टू डिझायर्स. इच्छा. कामदेवाचं काम काय आहे? काम वासना आपल्यामध्ये जागृत करणे. राईट? सो काम अँड वासना. वासना इज एनी हॅबिट. वासना म्हणजे फक्त सेक्शुअल अर्थाने वासना नसतो. वासना खाणं, पिणं, झोपणं आणि सेक्स हे 4 इनबॉर्न वासना आहेत. त्याच्यावर आपण कंट्रोल आणणं किंवा त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं कंट्रोल आणणं इज व्हेरी व्हेरी डिफिकल्ट. हंगर, थर्स्ट, स्लीप अँड सेक्स, ह्याची वासना कमी करणं महा डिफिकल्ट. यू विल रिझॉल्व्ह रिलेशनशिप हे गो अदर. सो इथे प्रत्याहार म्हणजे प्रचंड वेगळ्या लेवलचा प्रत्याहार करावा लागतो, तेव्हा जाऊन ह्याच्यावर. नाही तर झोप आली उभ्या उभ्या पण तुम्ही यू विल फॉल अस्लीप इवन ऑन युअर टोज. यू कांट कंट्रोल इट. सो दिस इज व्हॉट ड्वेलिंग. मग काय होतं? ड्वेलिंग ऑन प्लेजरेबल एक्सपिरियन्सेस क्रिएट्स अटॅचमेंट. मग ज्या गोष्टींनी आपल्याला सुख अनुभव मिळतो ना, आपल्याला ती अजून हवीशी होते.
आपल्याला तो अनुभव रिपीट करावंसं वाटतो आणि जेवढं रिपीट करावंसं वाटतं तेवढी आपली अटॅचमेंट त्याच्याबरोबर वाढत जाते. वी बिकम मोर अटॅच टू इट. इट लीड्स टू क्रेव्हिंग आणि मग त्याचा मोह सुटतो आणि जनरेट्स ग्रीड अँड लस्ट आणि त्याच्यातनं लोभ तयार होतो. मोह आणि मोहामधनं लोभ आणि वासना. सो मोहामधनं लोभ आणि वासना ह्या दोन्ही गोष्टी तयार होतात. मोह कशातनं? जेव्हा तो अनुभव, सुखद अनुभव पुन्हा पुन्हा आपण जेव्हा रिपीट करत राहतो, पुन्हा पुन्हा घेत राहतो तो अनुभव, तेव्हा लोभ होतो आणि मोह होतो आणि मोहामधनं लोभ आणि वासना हे तयार होतं आणि जिथे लोभ आणि वासना, वेरेवर ग्रीड अँड लस्ट कम्स इन, विवेक बुद्धी गोज आउट ऑफ द विंडो. विवेक बुद्धी नाहीशी होते तिथे. व्हॉट इज राईट, व्हॉट इज रॉंग हे आपल्याला कळतच नाही, कारण आपण त्या लोभ आणि वासनामध्ये अडकलो, मग डोकं चालत नाही. ऑलराईट. सो सुखद अनुभव घेतल्यानंतर काय कराल जर हा क्लेश नको असेल तर? घेतला ना अनुभव, तिकडे फुल स्टॉप टाका. जर तुमच्या मनात अरे यार परत कधी हा विचार आला तर तुम्ही अडकलात. परत चित्तवृत्ती इज व्हॉट हेल्प्स अस ओव्हर हिअर. यार परत आपण कधी भेटू, यार परत कधी जाऊ, हे परत कधी खायला मिळेल, ओ लेट अस रिपीट द एक्सपिरियन्स ॲज अर्ली ॲज पॉसिबल. वेन एव्हर वी हॅव दिस थॉट, गए काम से वी आर कॉट इन टू द वेब ऑफ राग. सुखानुशयी राग. अनुशय, अनुशयचा अर्थ होतो इम्प्लाइज इट एक्झिस्ट ॲज लेटंट इम्प्रेशन्स. म्हणजे अनुशय म्हणजे संस्कार रूपी ते राहतात. सुखांचा जो अनुभव आहे ना तो संस्कार रूपी राहतात आणि मग त्या संस्काराला जेव्हा पूरक परिस्थिती येईल तेव्हा त्याला स्फुरण फुटणार आणि मग परत तुम्हाला लोभ होणार, मोह होणार आणि मोहातनं मग लोभ होणार. राईट. सो दिस इज व्हॉट रेव्हरन्स अँड कॉम्पॅशन. मग काय करावं? रेव्हरन्स अँड कॉम्पॅशन, लव्ह फॉर फ्रेंड्स, कॉन्ज्युगल लव्ह, लव्ज आर ऑल्सो राग. रागांचे हे वेगळे प्रकार, हे सगळं रागामध्ये. म्हणजे कुठल्या तरी महात्म्याच्या पण रागमध्ये आपण पडू शकतो. बिकॉज वी लाईक देअर कंपनी सो मच दॅट वी बिकम अटॅच टू अवर गुरुज, टू अवर मास्टर्स. मग त्यांचा मोह नेहमीच आपल्याला राहतो. सो त्यालाही राग म्हणणार. करुणा पण रागाचा रूप घेऊ शकतो आणि क्लेश तयार होऊ शकतो. अति बॅलन्स जिथे आपला सुटतो ना ते. किंवा मित्रप्रेम जो आहे, कर्णाचा मित्रप्रेम जग जग प्रख्यात आहे. डिस्ट्रॉय हो गया मित्र प्रेम में वो. सो लव फॉर फ्रेंड्स आणि ऑफकोर्स मेरा पति सिर्फ मेरा है या मेरी पत्नी सिर्फ मेरी है, वो किसी और की हो ही नहीं सकती. अटॅचमेंट. सुख त्याच्याकडनं जे पत्नी रूपात किंवा पती रूपात जे सुख मिळतं ते सुख दुसरं कोणाकडनंही आपल्याला नको आहे. आपण कशात आहोत? सुखानुशय राग हा. अँड इट विल ब्रिंग क्लेश. कभी ना कभी दुःख आएगा. ऑलराइट. कॅन यू रिमेन अलूफ इन द रिलेशनशिप? खलील जिब्राननी खूप सुंदर म्हटलेलं आहे मॅरेज बद्दल, लग्नाबद्दल. ओके. ही सेज दॅट मंदिराचे 2 खांब कसे असतात तसं नवरा बायको असायला पाहिजे लग्नामध्ये. इन अ मॅरेज the man and the woman should maintain the distance of 2 pillars. जवळ आले ना सगळं कोलमडेल. Everything will break if they get too close to each other. So there has to remain space between the two of them. आणि ती स्पेस, तुमची स्पेस, त्यांची स्पेस, हे दोन्ही स्पेस जेव्हा प्रत्येकाची प्रत्येकाला मिळेल तेव्हा फुलो फलो समृद्ध एव्हरीथिंग विल हॅपन. व्हाय? बिकॉज देर इज नो इनसिक्युरिटी. And because there is no insecurity, there is attachment नाही होणार. You will be in love, but you will not be attached. आता हे पती पत्नीला जे अप्लाय होतं ते गुरु शिष्याला पण अप्लाय होतं, ते देव आणि त्याच्या साधकाला पण अप्लाय होतं. गॉड अँड हिज भक्ता त्याला पण अप्लाय होतं. एनी रिलेशनशिप.
ऑलराईट. सो हे आहेत. सो मॅडम पोस्ट वाचली होती की पुस्तक खूप जवळ धरलं हा, तर तुम्ही वाचू शकत नाही. करेक्ट. म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी ठराविक अंतर हे गरजेचंच आहे. गरजेचंच आहे. यू हॅव टू मेंटेन अ सर्टन डिस्टन्स इफ यू वॉन्ट दर्शन, क्लॅरिटी, स्पष्ट बघणं, स्पष्ट दृष्टिकोन. ऑलवेज मेंटेन अ डिस्टन्स. मग ती विवेक ना जपून राहते आणि मग त्याच्यामध्ये ओपेकनेस येत नाही, धुंदला नाही होता. राईट. क्वालिटेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह रिफाइनमेंट हेल्प्स प्रोग्रेस इन योगा. सो हे क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह हे दोन्ही जर आपण वेल बॅलन्स केलं तर मग योग समाधी अवस्थेमध्ये राहू. राग सुखानुशय रागामध्ये आपण नाही अडकणार. आय थिंक वी विल स्टॉप ओव्हर हिअर अँड द्वेष वी विल डू टुमॉरो. ऑलराईट. सो इथे थांबूया.